मास्तरांच्या घराच्या अंगणात विहीर होती. संडास मोरी होती. घराच्या एकूण 4 खोल्या होत्या. साध्याच पण प्रशस्त, स्वच्छ आणि हवेशीर. आल्या आल्या आधी बाईंनी त्यांना चहा बनवून दिला. मग अंगणातला बंब पेटवला. सदानंदने आधी स्नान करून घेतलं. मग बॅगेमधून आणलेलं सीलबंद बाटलीतलं लिटरभर पेट्रोल त्याच्या M80त भरलं आणि तो वंदनाला म्हणाला, "मी गावातून एक रपेट मारून येतो हं." गाडीचं इंजिन आधी सुरू होईनाच. 15-20 टिक माराव्या लागल्यात. आता गाडी रस्त्यावरून पळवण्याची वेळ येते की काय अशी सदानंदला धास्ती वाटायला लागली होती. पण तेवढ्यात इंजिनाने सूर धरला. वाड्याच्या उंबरठ्यावरून त्याने बाहेर काढली आणि मग तो रस्त्याला लागला. तशी गावाची आबादी फारशी मोठी नव्हती, पण गाव अस्ताव्यस्तपणे पसरलं होतं. सदानंद गाडी अगदी सावकाश चालवत होता. गावाचं उच्च वर्गाची वस्ती, मध्यम वर्गाची वस्ती आणि कामगार स्लम वस्ती, तसंच बाजारपेठा, रिपेअरिंगची दुकानं इत्यादी स्वरूप लक्षात येत होतं. पोस्ट ऑफिस चौकातच होतं, म्हणजे मुंबईशी टेलिफोनने संपर्क शक्य होता. सहकारी बँकेचीही शाखा होती. बँकेत खातं उघडावं लागेल. कदाचित त्यासाठी मास्तरजींची सही करावी लागली, पण हे सर्व वरवरचं होतं. त्याच्या मनातले खरे विचार वेगळेच होते. आनंद महलमध्ये नोकरीनिमित्त राहणार आहे हे सांगताच मास्तरजींची झालेली प्रतिक्रिया स्पष्ट होती, तीव्र होती. नजरेतून सुटण्यासारखी नव्हतीच. तीच गोष्ट त्या ट्रस्टींचं, मिश्रांचं नाव सांगतानाचीही होती. दोन्हीबद्दल मास्तरजींचं मत तसं प्रतिकूल दिसत होतं. आता प्रथमच त्याच्या मनात एक बारीकशी शंका डोकावून दिली. इतक्या दूरवरची ही नोकरी तडकाफडकी स्वीकारण्यात जराशी घाई नाही का झाली? त्याआधी आपण जास्त चौकशी करायला हवी होती का? फिरोजच्या पत्रातलं एक वाक्य त्याला आठवलं. वास्तविक दिल्ली किंवा कलकत्ता त्यांना सोयीचं पडलं असतं. आणि आत्ताच मास्तरजी म्हणाले, मुंबई? हो, ते तिथेच जाणार. ही दोन्ही वाक्य एकमेकांना पूरक वाटत होती. त्यावेळी नाही, निदान आता तरी पुरेशी सावधगिरी बाळगावी लागणार होती. गावात इतर सर्व काही होतं. पडझड झालेला पार्क होता, विष्णूचं, शंकराचं, रामाचं मंदिर होतं, 2 थिएटरं होती, एक बिअर बार होता, व्हिडिओ लायब्ररी होती. शहरी संस्कृतीचे हे धागे पार येथपर्यंत पोचले होते. जवळजवळ सर्व गावाची रपेट झाली होती. मग पुन्हा एकदा तो शाळेपाशी आला. आता खूप मुलं जमली होती. अंगणात त्यांचा गलका चालला होता. तिथेच 5-7 मिनिटं थांबून तो परत मास्तरजींच्या घराकडे वळला. बाईंनी मागच्या बाजूची एक खोली त्यांना वापरायला दिली होती. आत 2 खाटा होत्या, कपड्यांसाठी रॅक होती, भिंतींना खुंट्या होत्या, भिंतीत कोनाडे होते. एका खाटेवर अमर गाढ झोपला होता. त्याची आंघोळ झालेली दिसत होती. मध्येच एकदा वंदना खोलीत येऊन गेली. तिचंही स्नान झालेलं असं दिसत होतं. बाईंना स्वयंपाकघरात मदत करते आहे हं, असं त्याला सांगून बॅगमधलं काहीतरी काढून घेऊन ती परत आत गेली. बूट दारापाशीच काढून ठेवून सदानंद दुसऱ्या खाटेजवळ जराशासाठी म्हणून आडवा झाला. पण त्याच्या नकळत त्याला पाहता पाहता गाढ झोप लागली. तो अगदी वंदनाने हलवून जागा करीपर्यंत, अहो जेवायला चला, मास्तरजी आले आहेत. दुपारचा 1:30 वाजला. स्वयंपाकघरात खाली पानं घेतली होती. 4च दिसत होती. सदानंदने आणि वंदनाने कितीही आग्रह केला तरी बाई काही त्यांच्या पंक्तीला जेवायला बसल्या नाहीत. कदाचित इतक्या वर्षांचे जुने रीतिरिवाज मोडणं त्यांना शक्य झालं नसेल. मास्तरजी त्यांना राजूटी मा असंच हाक मारत होते. जेवायला पोळी, 2 भाज्या, अचार, पापड, दही, चटणी असा साधा पण छान बेत होता. मास्तरजी आणि बाई दोघंही सदानंद वंदनाला आग्रह करून वाढत होते. अमर काही बोलत नव्हता, पण तोही चांगला जेवत होता. जेवण झाल्यावर मास्तरजी खांद्यावरच्या पंचाला हात पुसत होते, तेव्हा सदानंदने त्यांना विचारलं, पुन्हा शाळेत जायचं आहे का? हो, रोज दुपारी 3 ते 5 जातो, पण आज दुसऱ्या टीचरला माझा वर्ग घ्यायला सांगितलं. आज मी घरीच राहणार आहे. मग मागच्या अंगणात येत ते सदानंदला म्हणाले, या इथे बसू. आता माझी सावली आली होती आणि झाडाखाली गारवाही होता. तिथेच मास्तरजींनी एक खाट ओढत आणली आणि दोघं खाटेवर बसले. काही वेळ दोघंही गप्प बसले. कदाचित दुसरा आधी बोलायची वाट पाहत असावेत. शेवटी मास्तरजीच एक उसासा टाकून म्हणाले, म्हणजे तुम्ही आनंद महलमध्ये राहायला जाणार तर? त्यांच्या आवाजात नाराजीची, शंकेची किंवा टीकेची यत्किंचितही छटा नव्हती. सदानंद म्हणाला, हो, आता तिथलीच नोकरी घेतली आहे. मास्टरजी, तुम्हाला माहीत आहे मी या भागात नवखा आहे. तिकडे मुंबईला मी ही नोकरी स्वीकारली ती अगदी गुड फेथमध्ये, विश्वासाने घेतली. आता मला एक सांगा, मी ते योग्य केलं का अयोग्य केलं? तुम्ही मला मोठ्या अडचणीत टाकतात भाईसाहेब.
तुमचे प्रामाणिक मत सांगायला काय हरकत आहे? वाटेवरून जाऊन आलेला अनुभवी नवीन जाणाऱ्याला त्या वाटेवरचे धोटे, अडचणी, कठीण ठिकाणं याची माहिती सांगेल की नाही? तो काही जाऊ नको म्हणणार नाही, पण मदत नक्कीच करील, हो की नाही? भाईसाब, तुम्ही एकटेच तिकडे जात असता तर मग मी काहीच बोललो नसतो. किंवा आता हेही सांगतो, तुम्ही भाभी आणि छोटा अमर यांना गावातच ठेवलंत आणि एकट्याने आनंदमहलमध्ये राहायला गेलात तरी मी काही बोलणार नाही. पण भाभी व बच्चा यांना घेऊन तिकडे राहायला जाणार असलात तर मग तुम्हाला धोक्याची सूचना द्यायलाच हवी. भाईसाहेब, आनंदमहल ही वास्तू बदनाम झालेली आहे. मास्टरजी, जरा खुलेसावार सांगा की. हे पहा, मी राजकोटला 15 वर्षांपूर्वीच आलो. त्याआधीची माझी सर्व माहिती ऐकीव आहे, पण म्हणजे खोटी नाही. राजकोटमध्ये पिढ्यानपिढ्या राहत असलेले लोक आहेत. बापाकडून मुलाला, त्याच्याकडून त्याच्या मुलाला अशी ही हकीकत समजत आलेली आहे. त्यात कोणी कोणी स्वतःची भर घातली असेल, नाही असं नाही, पण त्यामुळे मूळ हकीकतीचं गांभीर्य कमी होत नाही हं. तर मग ऐका, आनंदमहल ही वस्तू आता ओसाड आहे. तिथे कोणीही राहत नाही. गेली 50-60 वर्ष तरी लोकांच्या पाहण्यात ती वास्तू अशीच निर्जन, ओसाड आहे. जे हल्लीचे ट्रस्टी आहेत मिश्राजी, त्यांचे दूरचे नातेवाईक नियोडी, त्यांच्या मालकीची ती वास्तू आहे. भाईसाहेब, तुम्ही आता प्रत्यक्ष जाल तेव्हा पाहालच, केवढी आलिशान इमारत आहे. आसपास सुंदर बाग, मागच्या बाजूस पार नदीपर्यंत वाडमळे आणि नदीपलीकडे त्यांची इनामी जमीन. त्यात लहान टेकड्या आहेत, जंगलं आहेत. भाईसाहेब, यांच्यातला एक जण इंग्लिश आर्मीत होता. तो पहिल्या महायुद्धात पूर्व युरोपच्या क्रिमियाच्या आघाडीवर गेला. तिथून तो वर्षभरातच परत आला आणि त्यापुढचं सर्व काही रहस्यमयच आहे. तो परत आला तेव्हा आनंद महलमध्ये त्याचे आईवडील होते, 2 भाऊ होते. आता या गोष्टीला 80च्या वर वर्ष होऊन गेली. त्यावेळेचा कोणीही आता हयात नाही. जे काही बोललं जातं ते सर्व कर्णोपकर्णी असं कानावर आलेलं. पण हकीकत तर समोर आहेच. एक करीत त्या वंशाची सर्व माणसं गायब झाली, बेपत्ता झाली. सांगितलं जातं ते इतकं विलक्षण आहे, इतकं भयानक आहे की त्यावर सहजासहजी विश्वासच बसायचा नाही. असं सांगितलं जातं की काही जणांना वेड लागलं, काही जणांनी आत्महत्या केली, काही जण रातोरात त्या वास्तूतून पळून गेले. त्या वास्तूकडे माणूस फिरकेनासा झाला आणि या साऱ्यातून तो एकटा त्या वास्तूत राहत होता. युद्धावरून अटालीच परत आलेला नियोगी वंशाचा तो शेवटचा वारस. तो कोणाच्याही नजरेस पडला नाही. माणसाचं एकट्याने जाण्याचं धाडस होत नसेल, पण 5-7 जण एकत्र आले, त्यांनी दारू ढोसलेली असली की मग त्यांच्या अंगात राक्षसी बळ संचारल्यासारखं वाटतं. त्यांना कसली भीती वाटत नाही, ते कुठेही जायचं धाडस करतात. असे 5-7 जण रात्रीचे आनंद महलला गेले होते. त्यांना दिसलं ते खरं होतं का दारूच्या नशेत झालेले भास होते. पण ते म्हणतात त्यांना सर्वच्या सर्व महाल दिव्यांनी उजळून निघालेला दिसला. ते म्हणतात त्यांच्या कानावर मैफिलीचा, वाद्यांचा, पैंजणांचा आवाज आला. ते म्हणतात त्यांना खूप लोकांच्या हसण्याचा, गप्पांचा आवाज कानावर आला आणि मग त्यांची नशा उतरली तेव्हा गर्भटोळीत होऊन ते धापा टाकत पळत सुटले. सदानंद मध्येच म्हणाला, मास्टरजी एक सांगा, हा प्रकार घडला तेव्हा तो शेवटचा नियोडी तो हयात होता? कोणास ठाऊक, मास्तरांचा विलक्षण प्रतिप्रश्न आला. बरं, तो जिवंत असण्याची शक्यता होती, म्हणजे त्याचं वय वगैरे पाहता? जिवंत असता तर 60च्या पुढचा नक्कीच असता. सदानंदच्या मनात विचार येऊन गेला, गावातलं कोणी जर आनंद महलकडे फिरकतच नसेल तर तिथे काय चाललं आहे ते गावातल्यांना कसं समजणार? समजा त्याने आपले युद्धातले वा इतर काही खास दोस्त आनंद महलवर आणले नसतील ते कशावरून? बरं, सांगा पुढे मास्तरचे. धनाचा लोभ कोणाला सुटला आहे? अशी वदंता होती की नियोगी घराण्यात वंशपरंपरागत चालत आलेली खूप मोठी दौलत आहे. सोन्या चांदीचे, हिरा मोतीचे अलंकार, सोन्या चांदीची भांडी, आणखीही काही नाही. आनंद महलमधून चोऱ्या करण्याचेही प्रयत्न झाले. मास्टरजी गप्प बसले. मग प्रयत्न झाले असं मी म्हणालो भाईसाहेब. हे प्रयत्न करणारे भामटे एकतर मरण पावले किंवा ठार वेडे झाले. पण लोक अनुभवावरून शहाणपणा कधीच शिकत नाहीत. दर 5-7 वर्षांनी असा एखादा कोणीतरी माथे फिरून निघतोच. तो रात्रीचा प्रयत्न करतोच. त्या अवाढव्य संपत्तीचं आकर्षणच जबरदस्त आहे. सदानंदाने ढळढळ बळलं. 3:30 वाजले होते. शरीराला एक आळस देत तो म्हणाला, मास्टरजी, आनंद महलची वाट मला सांगाल का? वाट एकच आहे. गावाच्या पूर्वेकडे जो रस्ता जातो तो सरळ, अगदी सरळ आनंद महलकडेच जातो. अंतर किती असेल? 12-13 मैल आहे असं मला सांगण्यात आलं आहे.
बरोबर आहे. तितकं सहज असेल. मी माझ्या MATवरून एक चक्कर टाकून यावी असा विचार करीत होतो. भाईसाहेब, तुम्ही नोकरी धरली आहे तेव्हा तुम्हाला जायला तर हवंच. फक्त पहिली भेट उद्या सकाळी द्या असं मी सुचवतं. पण 10-12 मैल गाडीवरून काहीच कठीण नाही. आजच उतरला आहात, एक दिवस विश्रांती घ्या. माझा सल्ला ऐका. ठीक आहे. मग त्या मिश्राजींना भेटतो. त्यांच्याकडेच मला वाड्याच्या किल्ल्या मिळतील, इतरही काही सूचना मिळतील. सदानंद उभा राहिला. हो, तिकडेही जायलाच हवं. मास्टरजी म्हणाले. STचा स्टँड आहे ना, तिथेच त्यांचं दुकान आहे. दुकानामागेच त्यांचा वाडा आहे. ठीक आहे, सदानंद म्हणाला. त्याची अशी कल्पना झाली की मास्तरांना काहीतरी सांगायचं आहे. पण अगदी शेवटच्या क्षणी त्यांनी तो विचार बदलला. तुम्हाला शाळेपाशी सोडू का? सदानंद म्हणाला. नको, आज मी आरामच करतो. आतल्या खोलीत वंदना अमर शेजारी झोपली होती. तिची झोप चाळवण्यात अर्थ नव्हता. सदानंदने पैशाचं पाकिट आणि गाडीच्या किल्ल्या खिशात टाकल्या आणि तो मास्टरजींच्या वाड्याबाहेर पडला. गाडी एक किक मारताच सुरू झाली. आधी त्याने ती पंपावर घेतली, टाकी भरून घेतली, हवा भरून घेतली. मग तो मिश्रांच्या भेटीसाठी निघाला. मास्टरजींनी जी हकीकत सांगितली होती ती विचार करायला लावणारी होती खास. ती वास्तू जर खरोखरीच ओसाड असेल तर मग तिथे केअरटेकरची आवश्यकताच काय होती? त्यासाठी हे मिश्रा 1000 मैलांवरच्या मुंबईत का गेले होते? जवळपास त्यांना माणूस मिळाला नसता का? जरासं सावधगिरीनेच वागायला हवं हे एव्हाना स्पष्ट झालं होतं. मिश्रांचं दुकान नजरेतून सुटण्यासारखं नव्हतंच. त्यांचं अडत आणि ठोक व्यापार दिसत होता. मिश्रांची फिरोजच्या ऑफिसमध्ये गाठ पडली तेव्हा अगदी जुजबी प्रश्नोत्तरं झाली होती. सदानंदला नोकरीची इतकी निकड होती की त्याने आज जास्त खोलात जाण्याचं टाळलं होतं. त्यात लाचारीचा, मिंधेपणाचा काही भाग नक्कीच होता. आणि एवढ्या तेवढ्याने ही संधी हातची जायची अशी भीतीही त्याला होती. त्याने दुकानासमोरच गाडी थांबवली. स्टँडवर उभी केली. दुकानात 2 कर्मचारी होते आणि मिश्रा स्वतः मागेच्या उंच व्यासपीठावर गादीवर बसले होते. सदानंदला पाहत मोठ्यानेच ते म्हणाले. या या सदानंदजी, अरे गाडीवरून आलात? सामान कुठे आहे? पत्नी मुलगा कुठे आहे? मी सकाळीच आलो मिश्राजी. सकाळी? मग इकडे का नाही आलात? मी तुम्हाला अगदी बजावून सांगितलं होतं मला पत्र टाका. राजकोट स्टेशनवरच तुम्हाला उतरवून घेण्यासाठी माणूस पाठवेन. मिश्राजी, निघण्याच्या गडबडीत ते सर्व विसरूनच गेलं पहा. छे, आणि मग गावात आलात तसे उतरला आहात कुठे? टॅक्सीने, म्हणजे स्कूटर टॅक्सीने आलो. तुमच्या शाळेचे मास्टर जी आहेत ना त्यांच्याकडे उतरलो. स्नान जेवण केलं, जरा विश्रांती घेतली आणि मग तुमचीच भेट घ्यायला आलो आहे. आणि पत्नी व मुलगा? ते मास्तरांच्याच घरीत आहे. छे छे, हे फारच चमत्कारित झालं. इतक्या लांबवर मी तुम्हाला खास बोलावून घेतलं आणि तुमची अशी रत. शे. सदानंदला त्यांचा खेद म्हणा, निराशा म्हणा, सर्व जरा अतिरेकी आणि अस्थायी वाटत होतं. आता तो त्यांच्यासमोरच गादीवर बसला होता आणि त्यांचं नीट निरीक्षण करू शकत होता. मिश्रांची उंची बरीच होती. त्या मानाने शरीर किडकिडत होतं. वर्ण सफेद गोरा होता. सोनेरी टाड्यांचा चष्म्यामागचे डोळे धारदार, हिशेबी, सावध वाटत होते. अंगात बिन कॉलरचा पांढऱ्या मलमलचा शर्ट होता. हाताची जराशीही हालचाल झाली तरी 2 बोटातल्या 2 अंगठ्यातले लाल आणि पांढरे खडे हिरे लठ्ठन चमकून उठत होते. मिश्राजी, एवढं काय म्हणायला लावून घेता? 1-2 दिवसांचा तर प्रश्न आहे. मग मी तिकडेच राहायला जाणार आहे. नाहीतरी किल्ल्या घ्यायला आणि इतर काही सूचना असतील तर त्या घ्यायला मी तुमची गाठ घेणारच होतो. ते काय मी विसरलो नव्हतो. ठीक आहे, चला आज जाऊया, मिश्रा म्हणाले. सदानंद त्यांच्या मागोमाग बैठकीवरून खाली उतरले. दुकानाच्या मागच्या दारातून मागच्या चौकात आला. समोरच मिश्रांची हवेली होती. अंगणात नवी गाडी उभी होती. तिला वळसा घालून मिश्रा समोरच्या दारातून आत शिरले. आत प्रशस्त हॉल होता. 3-4 सोफा सेट होते, पंखे होते. वर झुंबऱ्यातले दिवे होते. खाली जाड गालीचा होता. एका भिंतीत TV, रेडिओ, VCR, रेकॉर्ड प्लेअर होते. TV पाहत दोघी बसल्या होत्या. बहुधा पत्नी आणि सून असावी. मिश्रा खोलीत येताच त्या लडबडीने उठून घरातून निघून गेल्या. TV जवळून जाता जाता मिश्राने TV बंद केला. भिंतीतला एक पडदा दूर करून त्यांनी सदानंदला आपल्या मागोमाग यायची खूण केली. आत त्यांचं ऑफिस होतं. मोठं टेबल होतं. त्यावर फोन, शेजारी स्टीलची फाईल कॅबिनेट, टेबलावर कागदपत्रांच्या 2-3 चळती, टेबलामागे फिरती एक्झिक्युटिव्ह खुर्ची. समोरच्या खुर्च्याही चामड्याच्या कुशनमध्ये मढवलेल्या होत्या. खोलीत एअर कूलरचा गारवा होता. टेबलामागे स्वतः बसत मिश्रांनी समोरच्या खुर्चीकडे हात दिला. बसा सदानंदजी, बसा.
बाहेरचं लहानसं गावातलं वातावरण आणि ही आधुनिक वातानुकूलित खोली, केवढं जमीन अस्मानाचं अंतर. मिश्रांनी आपल्या टेबलाचा खालचा ड्रॉवर उघडला आणि त्यातून चामड्याची थैली बाहेर काढून टेबलावर ठेवली. थैली जुन्या पद्धतीची, वरचं तोंड चामड्याच्या वादीने आवळलेली अशी होती. चामड्याची वादी सुटी करून मिश्रांनी थैलीतून किल्ल्यांचे भले मोठे 2 जुडगे काढले. त्यातला एक सदानंदकडे सारला. यात आनंद महलच्या सर्व किल्ल्या आहेत. सदानंद किल्ल्या घेण्यासाठी पुढे वाटला. तेवढ्यात किल्ल्यांचा जुडगा हाताने झाटत मिश्रा म्हणाले, सदानंदजी, ते माझं पत्र, त्यावर तुम्ही सही केलीत का? ते द्या ना आधी. सदानंदनी खिशातून ते पाकिट काढलं. आनंदमधील केअरटेकरची नोकरी स्वीकारली आहे अशा अर्थाची ती एक साधी संमती, लेखी होती. पत्नी मुलाला घेऊन तो हजारो मैलांवरच्या या आडगावी हजर झाला, याचाच अर्थ त्याने नोकरी स्वीकारली असाच होत नव्हता का? या कागदाच्या चिठोऱ्याला आता काय महत्त्व होतं? मिश्रांनी ते पाकिट उघडलं, आतला कागद वाचून पाहिला आणि मग किल्ल्या त्याच्याकडे सारल्या. मास्टरजींनी उच्चारलेल्या 2 वाक्यांनी त्याच्या मनात या मिश्रांबद्दल एवढा पूर्वग्रह निर्माण होऊ शकत होता. कारण काहीही असो, सदानंदची मिश्रांबद्दलची तटस्थतेची आणि आपल्यावर जराशी मेहरबानी केल्याची भावना आता बदलत होती. मिश्रांच्याबद्दल एक नाराजी जरी नाही तरी एक प्रकारची सावधपणाची भावना जाणवायला लागली होती. मिश्राजी, मी तुम्हाला एक विचारू का? का नाही सदानंदजी? आनंद महलवर माणूस हवा होता तर आपण इथल्याच एखाद्या स्थानिक माणसाची निवड का नाही केली? त्यासाठी मुंबईसारख्या हजारो मैल लांबवरच्या शहरात चौकशी, जाहिरात इत्यादीचा प्रपंच का केला? हे बघा, तुमचा प्रश्न योग्य आहे. पण सदानंदजी, आत्ताच तुम्ही राजकोटमध्ये आला आहात. स्थानिक राजकारणाची, समाजकारणाची, गटबाजीची तुम्हाला कल्पना नाही. स्वार्थी, भामटे, लबाड, आपमतलबी, कारस्थानी, माथेफिरू असे लोक फक्त मोठ्या शहरातच असतात? मुळीच नाही सदानंदजी, ते सगळीकडे असतात. अगदी राजकोटसारख्या लहान गावातही असतात. त्यांनी एक कट रचला आहे. आनंद महलची वास्तू बदनाम करण्याचा कट रचला आहे. ते सतत अफवा पसरवित असतात. तिथे भुताटकी आहे, ती जागा पछाडलेली आहे. त्या घराण्याबद्दल नाही त्या निंदा नालस्तीच्या अफवा पसरवित असतात. आयुष्यात चढउतार नेहमीच होत असतात. एखादी वंशाची उन्नती होते, एखाद्या घराण्यावर नाही ती संकटं येतात. अगदी घराणं निर्वंश होण्याचीही वेळ येते. पण म्हणजे यामागे एखादा राक्षस सैतानाचा हात आहे असं म्हणण्यात काय अर्थ आहे? माणसं आपल्या गुणांनी वर चढतात किंवा आपल्या अवगुणांनीच अपयशी ठरतात. सर्व काही गमावून बसतात, पण ती जातात. त्यांच्याबरोबर त्यांचं भलं बुरं जे काय नशीब असेल ते जातं. मागे काहीही उरत नाही. मागे अगदी काहीही उरत नाही. सदानंदला तर त्यांच्या या पापपुण्याच्या, नशीब, कर्म इत्यादीच्या बोलण्याचा संदर्भच लागत नव्हता. मध्ये जरा वेळ गेल्यावर तो म्हणाला, मिश्राजी, तुम्हाला असं वाटतं आनंद महलवरील सर्व काम माझ्या एकट्याच्या आवाक्यातलं आहे. मी पांढरपेशा असलो तरी शारीरिक श्रमांना भिणारा नाही, पण एक माणूस काही एका मर्यादेपर्यंतच काम करू शकतो. तुम्हाला नक्की काय सुचवायचं आहे? तिथे मदतीसाठी, बारीक-सारीक किंवा कष्टाची कामं करण्यासाठी 1-2 माणसांची आवश्यकता भासली तर? तुम्हाला नेमल्यावर ती तुमचीच जबाबदारी असेल, नाही का? पण म्हणजे तुमची संमती आहे? मी गावातल्या कोणाकोणाला कामावर नेमलं तर तुमचा विरोध असणार नाही ना? नाही, विरोध का म्हणून? काम तर व्यवस्थित व्हायला हवं ना? बोलता बोलता मिश्रांच्या चेहऱ्यावर एक जरासा विलक्षण भाव आला होता. जरासं मागे एक मिस्टील हास्य असल्याचाच त्याला भास होत होता. पण गावात माणूस मिळणं मोठं कठीण जाणार आहे सदानंदजी तुम्हाला. सुरुवातीला त्यांनी त्या अफवा म्हणून पसरविल्या, पण ते इतके मूर्ख आहेत की आता त्यांचाच आपल्या त्या बनावट गोष्टींवर विश्वास बसायला लागला आहे. आता तेच आनंद महलकडे फिरकायला तयार नाहीत. जरा वेळ खोलीत शांतता होती. मिश्रांनी टेबलाखालची एखादी घंटी दाबली असावी. दारावर टकटक करून एक गडी आत आला. त्याच्या हातात सरबताच्या प्याल्याचं एक तबट होतं. तबट टेबलावर ठेवून तो निघून गेला. मिश्रांनी एक पेला उचलला. सदानंदने दुसरा पेला उचलून तोंडाला लावला. अत्यंत चविष्ट, थंडगार, सुवासिक सरबत. सदानंदने ग्लास खाली ठेवला. मिश्रांनी टेबलाच्या काठणातून एक पातळसर फाईल काढली होती. ती फाईल सदानंदकडे सारत ते म्हणाले,
सदानंदजी, या फायलीत आनंद महालचा नकाशा आहे. साधारणपणे तुमच्याकडून काय अपेक्षा आहेत त्याची यादी आहे. मी आता काही दिवस डावत नाही. माझे इतरत्रही व्यवसाय आहेत. नक्की पत्ता असा नाही. परत तेव्हा येईन याचीही खात्री नाही. इथल्या बँकेत ट्रस्टचं अकाउंट आहे. तुमच्या पगाराची रक्कम दरमहा 1 तारखेस तुम्हाला देण्याची ऑथॉरिटी मी बँकेला दिली. इतर काही अत्यावश्यक गोष्टींसाठी खर्चाची आवश्यकता पडलीच तर तुम्ही मॅनेजरला भेटू शकता. ते तुम्हाला अवश्य मदत करतील. आता मुलाखत संपायची वेळ आली होती. मिश्राजी, मी मनाशी असं ठरवलं आहे. उद्या सकाळी मी आनंद महलवर जाणार आहे. दुपारी परत येईन. तिथे राहण्याची सर्व सोय आणि व्यवस्था होईपर्यंत दररोज मी एकटाच जाणार आहे. आणि मग माझी पत्नी आणि मुलगा यांना तिकडेच राहायला घेऊन जाईल. एक हात हवेत उडवत मिश्रा म्हणाले, सदानंदजी, काम आता तुमच्यावर सोपवलं आहे. ते जास्तीत जास्त चोखपणे, कार्यक्षमपणे, योग्यपणे पार पाडणे आता ही तुमची जबाबदारी आहे. ठीक आहे? ठीक आहे, सदानंद म्हणाला. मिश्रांना नमस्कार करून त्याने त्यांचा निरोप घेतला. तो दुकानाबाहेर गाडीपाशी पोचला तेव्हा 5 वाजत आले होते. दिवस उलटत आला होता. गाडी सुरू केली तेव्हा त्याचा चेहरा विचारमग्न होता. काही गोष्टींची मास्टरजींशी चर्चा आवश्यक होतीच, पण काही गोष्टींचा स्वतःशीच खोल विचारही आवश्यक होता.